एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल। तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक होम रेमेडी, आणि ती सुद्धा खूप छान झटपट अशी होणारी। तुम्हाला जर चेहरा तुमचा खूप डल झाला असेल, चेहऱ्यावर टॅनिंग वाढलं असेल, तर तुमच्या चेहऱ्याला तर पुन्हा एकदा चमकदार आणि उजळ करण्यासाठी हा एक अजून सोपा उपाय मी घेऊन आलेली आहे। लगेचच घरच्या घरी करून बघा। आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला मसूर डाळीचं पीठ। आणि ऑफकोर्स मसूर डाळीचे फायदे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की मसूर डाळ आपल्या चेहऱ्यासाठी ना खूप इफेक्टिव्ह आहे। कारण कसं आहे ना, टॅनिंग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरची डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी करण्यासाठी ना मसूर डाळ खूप अत्यंत उपयोगी ठरते। तर तुम्ही नक्की मसूर डाळीचा हा उपाय नक्की करून बघा। आणि आता आपल्याला त्याच्यात घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे काय होतं की चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदतसुद्धा होते। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत खोबरेल तेलाचे 2-3 थेंब। त्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते, त्वचेचं मॉइश्चरायझर टिकून राहतं। आणि ॲल्वेरा जेल घ्यायचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ॲल्वेरामध्ये जेलमध्ये तर खूप अत्यंत म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती खूप असा फायदा होईल असे खूप हे आहेत ॲल्वेरा जेलमध्ये। आणि जर तुम्ही कोरफड हे जर यूज केलं तर खूपच बेस्ट होईल। आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे गुलाबजल। गुलाबजलचे सुद्धा आपल्याला 1-2 चमचेच घ्यायचे आहेत गुलाबजल। आणि हे मिश्रण आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे, छान असा लेप तयार करून घ्यायचा आहे। आणि काय होतं ना की ही जर होम रेमेडी केलीत ना, तर तुमच्या चेहऱ्यावर एवढी छान चमक येईल ना की जणू काय तुम्ही एखाद्या महागड्या पार्लरमध्ये जाऊन कुठलं तरी ना एकदम भारी फेशियल करून आला आहात असं वाटेल सगळ्यांना। तुम्ही नक्कीच ही जी होम रेमेडी मी जी सांगत आहे ना, ती नक्की ट्राय करून बघा। खूप छान इफेक्टिव्ह आहे आणि मी सुद्धा ट्राय केलेली आहे, म्हणून मी तुमच्याशी शेअर केली आहे ही होम रेमेडी। खूप मस्त इफेक्ट आहे याचा, जबरदस्त इफेक्ट पडतो, इतका छान ग्लो येतो ना चेहऱ्यावरती। आता बघा, असा तुम्हाला साधारणपणे लेप करून घ्यायचा आहे। आणि घाई गडबडीत असताना सुद्धा म्हणजे झटपट फेशियलसारखा ग्लो हवा असेल ना, तर हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। मी तुम्हाला आता म्हणजे असा हे बघा हातावरती ट्राय करून दाखवते की असा आपल्याला लेप असा चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे। आणि मी तुम्हाला दाखवणार आहे चेहऱ्यावर लावूनसुद्धा। तर मी आता फेस वॉश करून आलेली आहे आणि मी आता लेप लावायला सुरुवात करते। आपल्याला लेप मस्त छानपैकी व्यवस्थित तुम्हाला जर ब्रशने लावायचा असेल तर तुम्ही ब्रशनेसुद्धा लावू शकता, पण हाताने जितका छान लागतो ना, म्हणून मी प्रिफर करते मोस्टली हँडनेच। आणि हाताने आपल्याला व्यवस्थित लावता येतो। ज्यांना ब्रशने लावायची सवय आहे त्यांनी ब्रशनेसुद्धा लावू शकता। आणि मस्त व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती छानपैकी लावून घ्यायचं आहे सगळीकडे। मी खास करून माझ्या डोळ्यांच्या खाली खूप जास्त असं लावून घेते। आणि पूर्ण आपल्या नाकावरती आपले जे ब्लॅक हेड्स असतात, काही व्हाईट हेड्स असतात चीनवरती, तर हे याच्यावरती आपल्याला व्यवस्थित खूप छान मस्तपैकी लावून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंटसुद्धा करा। तर आता हा असा माझा फेस पॅक म्हणजे जो लेप आहे तो लावून झालेला आहे चेहऱ्यावरती। आणि आपल्याला साधारण 10 ते 15 मिनटं वाट बघायची आहे सुकेपर्यंत। सुकल्यावरती साधारणतः असा दिसतो फेस पॅक। आणि त्याच्यानंतर बघा कसं निघत आहे व्यवस्थित, म्हणजे तो छानपैकी सुकलेला आहे। तर आपल्याला आता काय करायचं आहे, थोडासा पाण्याचे हात घ्यायचे आहेत आणि कुठलाही फेस पॅक लावल्यावरती आपल्याला थोडा वेळ 2 ते 3 मिनटं तरी चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे। खूप छान इफेक्ट पडतो। आता मी चेहरा व्यवस्थित वॉश केलेला आहे आणि तुम्हाला इफेक्ट दिसत असेल माझा इन्स्टंट ग्लो बघा केवढा, म्हणजे फेसवरती जो इन्स्टंट ग्लो जो आपल्याला महागड्या असं पार्लरमध्ये जाऊन जो फेशियलनी पण भेटत नाही ना, इतका छान ग्लो भेटलेला आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि जेव्हा ट्राय कराल तेव्हा नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका। तर तुम्हाला कशी वाटली आजची होम रेमेडी? जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा। भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। टेक केअर टू ऑल, बाय।